पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार असे वक्तव्य केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विद्यार्थ्यांसह शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तींकडून टीका झाली. ही घटना अजून संशोधन करणारे विद्यार्थी विसरले नाहीत. त्यातच आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना चीड येईल असे वक्तव्य केले आहे. विधानसभेत उपस्थित केलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, पीएचडी केलेले 45,000 रुपये स्कॉलरशिप मिळते, म्हणून एकाच कुटुंबातील 5-5 मुलं पीएचडी करू लागलेत. त्यावरच सर्व अंगाने चर्चा करणारा हा स्पेशल व्हिडिओ. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहताय एजू वार्ता. बार्टी, सारथी, महाज्योती अशा विविध संस्थांकडून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. मात्र या फेलोशिपसाठी केवळ 200 विद्यार्थ्यांची निवड करण्याचा निर्णय शासनातर्फे घेतला जातोय. परंतु या निर्णयाला विद्यार्थ्यांकडून कडाडून विरोध होतोय. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यावर सामाजिक न्याय विभागाने वित्त विभागाकडे या संदर्भात प्रस्ताव सादर केला असून निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती वित्त विभागाकडे सामाजिक न्याय विभागाने केली असल्याचे उत्तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले. आमदार नितीन राऊत यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. त्यावर दोन्ही मंत्र्यांनी यावर भाष्य केले. सामाजिक दुर्बल घटकावर अन्याय होईल असा निर्णय सरकार घेत नाही. मात्र पीएचडी साठी कोणतेही विषय निवडले जातात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणे योग्य आहे का असा मुद्दा समोर आला. त्यामुळे आता मर्यादित विद्यार्थ्यांनाच स्कॉलरशिप दिली जाईल असे अजित पवार यांनी सांगितले. संशोधन हा देशाच्या विकासाचा पाया आहे, त्यामुळे संशोधन झालेच पाहिजे. मात्र गेल्या काही वर्षांपासून केंद्राच्या विविध संस्थांसह राज्य शासनाने संशोधनासाठी दिला जाणारा निधी यामध्ये कपात केली आहे. पूर्वी विद्यापीठात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टायफंड दिला जात होता, मात्र सुमारे 10 वर्षांपासून हा स्टायफंड बंद करण्यात आले आहे. त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टायफंड किंवा शिष्यवृत्तीची गरज आहे का, यावर आपण आता प्रकाश टाकूयात. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडलेल्या विषयाच्या अनुषंगाने फील्ड व्हिजिटसाठी जावे लागते. विषयाशी निगडीत काही सॅम्पल घेऊन त्यावर विविध उपकरणांच्या माध्यमातून रिझल्ट किंवा चाचण्या घेऊन त्यावरचे रिझल्ट नोंदवावे लागतात. विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा अनेक महागडे केमिकल स्वतः विकत घ्यावे लागतात. एवढेच नाही तर त्यांना यापूर्वी या संदर्भात झालेल्या संशोधनासंदर्भात रेफरन्सेस घेण्यासाठी नामांकित जर्नलचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. त्यासाठी हजारो रुपये खर्च येतो. त्यातच पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याने कुठेही नोकरी करता कामा नये, तरच त्याला स्कॉलरशिप मिळेल असा नियम यापूर्वीच करून ठेवला आहे. परिणामी कोणतीही नोकरी न करणारा विद्यार्थी पीएचडी साठी लागणारा हजारो रुपयांचा निधी करू शकत नाही. त्यासाठीच विद्यार्थी विविध संस्थांकडून पीएचडी साठी दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यातही त्यांच्या पदरी आता निराशाच पडत आहे. राज्यातील सारथी, बार्टी, महाज्योती अशा संस्थांकडून विविध योजना राबवल्या जातात. या योजनातून विद्यार्थ्यांना पीएचडी साठी शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र असे काही विषय विद्यार्थी निवडतात की त्याचा समाजाला किंवा त्या विद्यार्थ्याला सुद्धा त्याचा फायदा होणार नाही. त्यावरच अजित पवार यांनी याबाबत भाष्य केले. तसेच मंत्रिमंडळात यावर चर्चा करून एक समिती स्थापन करण्याचे निश्चित झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले. कोणत्याही विषयावर विद्यार्थी पीएचडी करतात ही बाब काही अंशी खरी असली तरी त्यास विद्यार्थ्याला जबाबदार धरता येणार नाही, कारण या विद्यार्थ्याचा पीएचडीचा विषय हा त्याच्या गाईडने आणि विद्यापीठाच्या RR कमिटीने मंजूर केलेला असतो. आता आपण पीएचडी साठी जर निधी दिला नाही तर काय होईल यावर जरा चर्चा करूयात. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील प्राध्यापक भरती बंद आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर झाला. तसेच विद्यापीठाच्या रँकिंगवर सुद्धा त्याचा परिणाम होत आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांचे प्रमाण कमी असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला त्याचा मोठा फटका बसला. मात्र या पुढील काळात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अशीच वागणूक मिळत राहिली तर पीएचडीच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्याकडून सादर केल्या जाणाऱ्या रिसर्च पेपरमध्ये घट होईल. त्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील. केवळ प्राध्यापकांच्या कमी संख्येमुळेच नाही तर पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे सुद्धा विद्यापीठाचे रँकिंग कमी होईल. त्यामुळे शासनाने कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे
हे ठरवले पाहिजे. कोणत्याही कारणाशिवाय शासनाकडून 1,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जात आहेत. मात्र PhD सारख्या उच्च पदवीसाठी शासनाकडे निधी नाही. ही बाब विचार करण्यासारखी आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेतच, शिवाय पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या नामांकित संस्थेचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती. विद्यार्थी संघटना सध्या आक्रमक झाल्या असून अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत. त्यामुळे पुढील काळात संशोधक, विद्यार्थी आणि शासन यांच्यात संघर्ष पाहायला मिळेल, यात कुठलेही दुमत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.